गोमातेची तस्करी करणारे हे हरामखोर प्रवृत्तीचे लोक तस्करी करण्यासाठी अजून काय काय करतील सांगताच येत नाही. गोमातेची तस्करी करण्याकरता ही संपूर्ण ट्रक तुम्ही या व्हिडिओच्याद्वारे पाहू शकता की हा नेमका काय प्रकार आहे. या ट्रकमध्ये चारही बाजूने बिस्लरीच्या बॉक्सची थप्पी लावलेली होती. ज्यावेळेस गोरक्षकांना या ट्रकचा संशय आला त्यावेळेस गोरक्षकांनी पाठलाग करून ही गाडी तपासली. त्यानंतर निदर्शनात आलं की संपूर्ण चारही बाजूने बिस्लरीचे बॉक्स ठेवलेले आहेत आणि त्यामध्ये गोमातेला कशा प्रकारे कत्तलीसाठी घेऊन जात होते तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता. हे जिहादी प्रवृत्तीचे लोक अजून किती खालच्या दर्जाचं कृत्य करतील सांगता येत नाही. कशा कशा प्रकारे गोमातेची तस्करी करतील सांगता येत नाही. काय वेळेस तर पेट्रोलच्या टँकरसारख्या गाडीमध्ये सुद्धा गोमातेची तस्करी करतात. आणि आजचा हा भयंकर प्रकार, यासारखा प्रकार तर मी याच्या अगोदर पाहिलाच नव्हता. चारही बाजूने बिस्लऱ्या लावलेल्या आहेत आणि त्यामध्ये हा बॉक्स ठेवलेला आहे. तुम्ही यामध्ये पाहू शकता जे गोरक्षकांनी आता उघडलेलं आहे. यामध्ये संपूर्ण गोमाता भरलेली आहे. हिंदू बांधवांनो, जोपर्यंत संपूर्ण गोरक्षक आणि जोपर्यंत संपूर्ण हिंदू समाज रस्त्यावर उतरून गोमातेचं संरक्षण करणार नाही तोपर्यंत गोमातेची ही तस्करी आणि गोमातेची कत्तल थांबणार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना माझे हात जोडून विनंती आहे की जी गोमाता आईनंतर तुमच्या सर्वांचं पालनपोषण करते, तुम्हाला शेतीमध्ये राबण्यासाठी गोरे देते, बैल देते, त्या गोमातेला कमीत कमी खाटकाला विकू नका, एवढीच तुमच्या सर्वांच्या चरणी प्रार्थना आहे. आणि आपल्या परिसरात जर अशा प्रकारचे कृत्य कोणी करत असेल तर त्याला थांबवा. आणि जर आपल्याकडून गायीचा सांभाळ होत नसेल तर आपल्या परिसरातील गोशाळेमध्ये त्या गोमातेला आणून सोडा. गोरक्षक त्या गोमातेचा सांभाळ करतील. व्हिडिओ पाहत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला या तस्करीविषयी काय वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा.